नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल. सुनित्रा पवार आणि अजितदादांचा रेकॉर्ड मोडला. राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामतीच्या पोटनिवडणुकीत सुनित्रा पवार ऐतिहासिक विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहेत. 14व्या फेरीची आकडेवारी समोर आली असून 1,21,855 मतांचा मोठा टप्पा त्यांनी ओलांडला आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली. सुनित्रा पवार यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी कायम ठेवली आहे. अजून काही मतमोजणीच्या फेऱ्या बाकी असून त्या संपल्यानंतर त्यांना एकूण किती मते मिळतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. अजित पवार यांचा 2024 मधील विजयाचा विक्रम सुनित्रा पवारांनी मोडीत काढला. 2024च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी 1,01,000 मताच्या फरकाने ऐतिहासिक विजय मिळवला होता. मात्र पोटनिवडणुकीच्या अवघ्या 14व्या फेरीतच सुनित्रा पवार यांनी 1,21,855 मतांचा मोठा टप्पा ओलांडला आहे. यावरून बारामतीकरांनी अजित पवारांच्या पश्चात सुनित्रा पवार यांच्यावर विश्वास टाकल्याचं लक्षात येतं. सुनित्रा पवार एकूण मते 1,21,855. इतर उमेदवार एकूण मते 2,468. राहुरीत अक्षय कर्डिलेची आघाडी कायम. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 16व्या फेरी अखेरची मताची आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये भाजपचे अक्षय कर्डिले तब्बल 80,411 मतांनी आघाडीवर आहेत, तर त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना आतापर्यंत केवळ 14,555 मतं मिळाली आहेत.